नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी गोपाल सेंदाने आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025चा पेपर संपन्न झालेला आहे. आपण काही विद्यार्थी मित्रांसोबत आहोत जे आत्ता नुकताच पेपर देऊन आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका आजचा पेपर कसा होता. सर नमस्कार. नमस्कार. काय नाव सर आपलं? अंकुश विलास बनसोडे. अंकुश सर, नेमका आजचा पेपर कसा होता? आजचा पेपर मॉडरेट होता, जो की गट ब च्या तुलनेत थोडासा सोपा होता. हां. आणि नेमका आजच्या पेपरमध्ये जे आपण जो विषयांचं वर्गीकरण केलं तर कुठला विषय जास्त कठीण वाटला तुम्हाला? आजच्या याच्यामध्ये करंट आणि सायन्स थोडं डिफिकल्ट होतं. इकॉनॉमिक बऱ्यापैकी सोपंच होतं. हिस्ट्री जिओग्राफी पण मॉडरेटच होतं. तुम्हाला कसा गेला सर? ठीक होतं सर. गट ब आणि गट क चा आपण जर तुलना केली तर साधारणतः कोणता पेपर कठीण वाटला? नाही, गट ब चा अवघड होता जरा. तो मॉडरेट टू हार्ड होता. हा थोडासा त्याच्यापेक्षा थोडा इझी होता. बाकी लेंथी दोन्ही पण पेपर लेंथीच होते. तो जवळजवळ 42 पानाचा होता आणि हा 40 पानाचा होता. त्याच्यामुळे पेपर लेंथीच होता. तुम्ही किती अटेम्प्ट केला? मी पूर्ण अटेम्प्ट केले 100. सर, गणित बुद्धिमत्ता विषय कसा होता या पेपरमध्ये? ह्या पेपरमध्ये थोडा सोपा होता, जो की गट बच्या तुलनेत रिझनिंग सोपं होतं, सुटण्यासारखं होतं. जे गट ब मध्ये थोडंसं डिफिकल्ट होतं. मागच्या गट ब ला असे काही विद्यार्थी म्हणतात की इतिहास हे थोडं सोपं आलं होतं, तर गट क ला इतिहास कसं होतं? सेम होतं. सोपंच होतं थोडंसं. तुम्हाला कसा गेला पेपर? चांगलं गेलं सर, मस्त. गणित सोपं होतं आणि बाकी म्हणजे भूगोल एकदम व्यवस्थित होतं. म्हणजे ॲव्हरेज जाऊ शकतं, चांगलं स्कोर. तुम्ही किती अटेम्प्ट केला सर? सर पूर्ण अटेम्प्ट केली. याच्यामध्ये जर तुलना जर केली ना आपण ब ची आणि क ची, तर मागच्या जॉग्राफी जरा हार्ड होतं बला. ते थोडंसं इझी आलं. मॅथ इथं सुटण्यासारखं होतं, तिथं सुटण्यासारखं नव्हतं. ह्या दोन गोष्टीचा आपण तुलना करू. बाकी करंट वगैरे सेमच. सर, शेवटचा प्रश्न. आपण आजच्या पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर पेपर हा सोपा होता, मध्यम होता की मध्यम कठीण होता? मध्यम होता. मध्यम. हो. धन्यवाद सर. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.